नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती 2026 इथं नवीन एक अपडेट घेऊन आलेलो आहे. मित्रांनो बघा, एका व्यक्तीने मित्रांनो इथं वन विभागामध्ये आरटीआय टाकला होता की आतापर्यंत म्हणजेच डिसेंबर 2026 पर्यंत वनरक्षक ह्या पदाच्या किती जागा इथं रिक्त होणार आहे मित्रांनो, त्याची किती जागांमध्ये त्या जागांमध्ये किती जागांमध्ये वाढ होणार आहे मित्रांनो, आणि एकूण टोटल किती रिक्त पदे मित्रांनो डिसेंबर 2026 पर्यंत वनरक्षक या पदाच्या मित्रांनो. आणि ह्या भरतीमध्ये जी येणारी भरती मित्रांनो, वनरक्षक भरती 2026 मध्ये किती पदं असू शकतात, भरती कधीपर्यंत येऊ शकते मित्रांनो, एकूण किती पदे मंजूर झालेली आहेत, किती पदे इथं रिक्त आहे, किती पदे इथं भरण्यात आलेली आहे मित्रांनो, संपूर्ण तुम्हाला एक माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि वनवृत्तानुसार बघा, महाराष्ट्रामध्ये जसं की पोलीस भरती जी होती मित्रांनो ती जिल्ह्यानुसार होती मित्रांनो, आणि वनरक्षक भरती जी असतो मित्रांनो ती इथं वनवृत्तानुसार होते. जसं की अमरावती वनवृत्त, त्याच्यामध्ये 3-4 जिल्हे येतात, अकोला, बुलढाणा, अमरावती, असे वेगवेगळे जिल्हे मिळून वनवृत्त तयार करण्यात आलेले. तर त्या तुम्हाला तुमचं वनवृत्त कसं माहिती पडेल ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तुमच्या वनवृत्तामध्ये किती जागा वनरक्षकच्या इथं खाली आहे मित्रांनो, किती जागा भरलेल्या आहे, किती जागा मंजूर झालेल्या आहेत, संपूर्ण तुम्हाला एक आराखडा मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सांगणार आहे की वनरक्षक भरती पण कधीपर्यंत येऊ शकते. तर व्हिडिओला संपूर्ण बघा मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओ नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो, हा जो परिपत्र मित्रांनो तो इथं आरटीआय जो मित्रांनो तो 16 तारखेला इथं प्रसिद्ध करण्यात आलेले मित्रांनो. बघा, आता एक व्यक्ती मित्रांनो त्यांनी हा आरटीआय वनरक्षक मध्ये म्हणजे वन विभागामध्ये पाठवलेला होता माहितीसाठी. तर त्या आरटीआयचा जो विषय मित्रांनो तो माहिती अधिकार तुम्ही बघू शकता. विषय आपण मी तुम्हाला सांगतो बघा, वन विभागामधील वनरक्षक पदाच्या विभागनिहाय एकूण मंजुरी जागा व दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांची माहिती मिळण्याबाबत. बघा, आता ह्या परिपत्राचा जो उद्देश मित्रांनो तो उद्देश आहे की वन विभागामध्ये वनरक्षक या पदाच्या एकूण किती मंजूर जागा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये किती जागा भरण्यात आलेल्या आहे, आणि आणि दिनांक 31 डिसेंबर 2026 पर्यंत किती जागा रिक्त होणार आहे मित्रांनो, असे एकूण आराखडा इथं वनवृत्तानुसार म्हणजेच विभागनिहायानुसार म्हणजेच वेगवेगळ्या वनवृत्तानुसार किती जागा त्याच्यामध्ये रिक्त होणार आहे 31 डिसेंबर पर्यंत, आणि सध्या किती जागा रिक्त आहे त्याचा संपूर्ण इथं आराखडा इथं मागवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि वन विभागाने याच्यावर प्रतिसाद देऊन मित्रांनो तो आराखडा इथं पुढच्या प्रमाणे बघा, अशा खालील प्रमाणे असा आराखडा इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा, आता याच्यामध्ये आपण मित्रांनो वनरक्षकचं दिलेलं त्यांनी. बघा, तर मी तुम्हाला वनरक्षक सांगणार आहे मित्रांनो, एकूण किती पदे रिक्त आहे. आणि बघा, अशा प्रकारचा इथं आराखडा त्यांनी दिलेला आहे. बघा, अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. एकदा झूम करून तुम्हाला दाखवतो. बघा, याच्यामध्ये जर आपण पद बघितलं मित्रांनो तर पद एकच आहे मित्रांनो. याच्यामध्ये वनरक्षक पदाचं आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही वनरक्षक पदाचं. बघा, आता सर्वात पहिला जो मित्रांनो जो वनवृत्त आहे चंद्रपूर. बघा, चंद्रपूर वनवृत्तामध्ये मित्रांनो मंजूर सरळ सेवा पदे 642 झाले होते मित्रांनो. त्याच्यामध्ये पदांमध्ये काही वाढ झालेली नाहीये मित्रांनो. आणि एकूण मंजूर पदे 642 तुम्हाला सांगितलंच मी. आणि भरलेली पदे जी सरळ सेवाच्या नुसार जे पदे भरलेली मित्रांनो, जसं की त्याच्यामध्ये जसं की रेंजर असतात, सर्व पदे इथं 577 पदे इथं भरण्यात आलेली आहे. आणि फक्त याच्यामध्ये जे रिक्त पदे मित्रांनो बघा 65 इथं सरळ सेवाच्या इथं पद मित्रांनो रिक्त आहे, म्हणजे वनरक्षक पण त्याच्यामध्ये येतं मित्रांनो. तर 65 इथं पदे इथं रिक्त आहे मित्रांनो इथं चंद्रपूर इथं वनवृत्तामध्ये. तसं की मित्रांनो बघा, गडचिरोली वनवृत्तामध्ये 140 जागा रिक्त आहे मित्रांनो. जसं की नागपूर वनवृत्तामध्ये 110 जागा रिक्त आहे. अमरावती वनवृत्तामध्ये 107 जागा रिक्त आहे मित्रांनो. यवतमाळमध्ये 75 आहे मित्रांनो. आणि बघा, एक प्रमुदन्स असं एक वनवृत्त मित्रांनो त्याच्यामध्ये 1 जागा रिक्त आहे. पुणेमध्ये 16 आहे मित्रांनो. धुळेमध्ये 221 जागा इथे रिक्त आहे. नाशिकमध्ये 1 जागा रिक्त आहे मित्रांनो. औरंगाबादमध्ये 11 जागा रिक्त आहे मित्रांनो. ठाणेमध्ये 125 आणि कोल्हापूरमध्ये 53. अशा प्रकारे जर आपण ह्या जागांची जर मित्रांनो टोटल केला तर बघा तुम्हाला दिसू शकतं 200, 300, 400, 500, 600, 700, 800 प्लस तुम्हाला जागा इथं बघण्यात भेटेल मित्रांनो. एकूण रिक्त पदे तुम्हाला 952 सॉरी मित्रांनो 925 इथं रिक्त पदे मित्रांनो बघू शकता तुम्ही. वर तुम्हाला दिलं असेल. एकूण जर आपण पदे मोजली मित्रांनो, हे जे रिक्त आहे ते एकूण 925 पदे रिक्त आहे मित्रांनो 31 डिसेंबर पर्यंत 2026 पर्यंत. 31 डिसेंबर पर्यंत एवढे पदे इथं रिक्त होणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये किती पदांवर इथं भरती होऊ शकते त्याचा आपण एक अंदाज मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. 925 मध्ये अजून जागेमध्ये वाढ होऊ शकते मित्रांनो, कारण हा जो आरटीआय मित्रांनो तो 31 डिसेंबर पर्यंत त्यांनी दिलेले आहेत. आता म्हणजे जे वाढ होईल मित्रांनो, आता काही पदे इथं रिटायरमेंट पण होतात, तशा प्रकारे ते एकूण जे पदे आपण 1000 प्लस तुम्हाला पदे बघण्यात भेटेल मित्रांनो. आणि भरती कधी येणार आहे खूप विद्यार्थ्यांना माहिती म्हणजे प्रश्न पडलेला मित्रांनो की भरती कधी येईल. तर बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये मित्रांनो वन सेवकाचे पण 12,000 प्लस तुम्हाला इथं पदे तुम्हाला माहिती मित्रांनो रिक्त आहे, किंवा नवीन पदे इथं तयार करण्यात आलेले वन सेवक म्हणून. तर हे 12,000 आणि 1000 असे 13-14,000 प्लस तुम्हाला इथं वनरक्षक भरती सध्या वनरक्षक आणि वन सेवक असे दोघे मिळून तुम्हाला भरती मित्रांनो वन विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या
इथं तुम्हाला ऑगस्ट पर्यंत मित्रांनो बघण्यास भेटेल मित्रांनो. जर तुम्ही पण तयारी करत असेल मित्रांनो वनरक्षक किंवा वनसेवकाची, आता वनसेवकाची अजून टोटल इथं माहिती पण आलेली आहे. त्याच्या पदानुसार त्याचे कामं किती असतात, कार्य काय असतो, पगार किती असतो, त्याच्यावर पण मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल. तुम्हाला जर वनसेवकाबद्दल इथं माहिती मिळवायची असेल तर. अशा प्रकारे हा व्हिडिओ होता मित्रांनो. आणि तुमची जी जाहिरात मित्रांनो ती ऑगस्टच्या लास्ट पर्यंत येऊ शकते मित्रांनो. तुम्ही तयारीमध्ये राहा. अशा प्रकारची ही माहिती होती मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असेल मित्रांनो आपल्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.